Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? मुंबईत आजपासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन. विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार. कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोळंबकरांची दुसऱ्यांदा निवड. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुख्य सचिवपदी श्रीकर परदेशी यांची नियुक्ती. श्रीकर परदेशी 2022 पासून फडणवीसांचे प्रधान सचिव. परदेशी यांनी पंतप्रधान मोदींसोबत देखील उपसचिव म्हणून काम केलंय. राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस. आमचे विचार जुळतात. पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार. फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा राज ठाकरेंचा विचार. राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते. राज ठाकरेंवर विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक न होणं हे चुकीचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्या असा आमचा प्रयत्न असेल. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण. नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. गृहमंत्रीपदाऐवजी एकनाथ शिंदेंना 3 मंत्रिपदांचे पर्याय. महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय असल्याची सूत्रांची माहिती. भाजपकडून शिंदेंना पर्याय. मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा. फडणवीस योग्य वेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मंत्रिमंडळ विस्तारात चांगला मान मिळावा हीच आमची भूमिका. दीपक केसरकरांचं वक्तव्य. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता. भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 8 ते 9 तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. एकाच पक्षाचं सरकार असल्यावरही धुसफूस असते. महाराष्ट्रात तर 3 पक्षांचं सरकार. शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे रडणारे नेते नाहीत, ते लढणारे आहेत. शिंदेंसारखा चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. शिंदेंच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. महायुतीकडे 232 आमदार तर मंत्रिपद 43. त्यामुळे थोडी कसरत करावी लागेल. सर्वांचा ताळमेळ बसवण्यासाठी नेत्यांना कौशल्य दाखवावं लागेल. मंत्रिपदाच्या प्रश्नावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा. आयकर विभागाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय. पार्थ पवार, सुनेत्रा पवारांच्या संबंधित जप्त मालमत्ताही मुक्त. लोकशाही बळकट करण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या प्रयत्नांना यश. दादांची जप्त केलेली मालमत्ता आयकर विभागानं परत केल्यानं सुषमा अंधारेंचा खोचक तोला. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि दादा गटात रस्सीखेच. पालकमंत्रीपद आम्हाला हवंय. प्रदीप गारटकरांची मागणी. तर वरिष्ठ सांगतील ते करणार. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवारांनी अजितदादांची भेट घेतली. सुनील टिंगरे, अतुल बेनके, राजेश पाटील, यशवंत माने, देवेंद्र भुयारांची दादांसोबत बैठक. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जात धनंजय मुंडेंनी भेट घेतली. ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं. भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून येतील. डीडी सह्याद्री वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला. ईव्हीएम विरोधात राहुल गांधी मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार. आमदार उत्तम जानकरांची माहिती. सोलापुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका. राहुल गांधींनी आधी बहिणीला राजीनामा द्यायला लावला, कारण तिथेही ईव्हीएमवरच विजय झाला. ईव्हीएम मध्ये दोष वाटत असेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, कारण ईव्हीएम त्यांच्याच घरच्यांनी आणलं. सुधीर मुनगंटीवारांचा टोला. ईव्हीएम विरोधी आंदोलनावर चर्चा सुरू. पुढील दिशा लवकरच ठरेल. शरद पवारांची प्रतिक्रिया. जोपर्यंत ईव्हीएम विरोधात रस्त्यावर येऊन लढणार नाही तोपर्यंत सत्य बाहेर पडणार नाही. राहुल गांधींच्या लॉंग मार्चवरून जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. कोणत्या विषयावर आंदोलन करायचं हा राहुल गांधींचा अधिकार. निवडणूक आयोगानं सांगितलं तर आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका लढायला तयार. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. विरोधकांकडे मुद्दे नसल्यानं ईव्हीएमचा नवा मुद्दा काढलाय. अशोक चव्हाणांचा विरोधकांवर हल्लाबोल. ईव्हीएम मशीन डिझाईन करताना काहीतरी गडबड. पृथ्वीराज चव्हाणांकडून शंका व्यक्त. निवडणुका बॅलेटवरच घेण्याची काँग्रेसची भूमिका. पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. महाराष्ट्र हरियाणाच्या निवडणुकीत लोकशाही धाब्यावर बसवली. बाबा आढाव यांना आंदोलन करावं लागलं. असं कृत्य करून हे सरकार आलंय. बाबा आढावांच्या आंदोलनावरून अंबादास दानवेंची सरकारवर टीका.
विरोधकांनी मला टार्गेट केलं, त्यामुळे मला जनतेची सहानुभूती मिळाली. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं. वैयक्तिक कारणामुळे ते आले नसतील. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात आमच्या विजयाबद्दल राग आहे. राग असल्यानंच महाविकास आघाडीचे नेते शपथविधीला उपस्थित नव्हते. रामदास आठवलेंचं वक्तव्य. आम्हाला शपथविधीचं निमंत्रण नव्हतं. बोलावलं असतं तर गेलो असतो. नाना पटोलेंची टीका. तर निमंत्रण दिलं होतं, बंद खोलीत शपथविधी झाला नाही. चंद्रकांत पाटलांचं उत्तर. शरद पवार गटाच्या संसदीय समितीची 10 डिसेंबरला बैठक. पक्षाचे देशभरातील वरिष्ठ नेते बैठकीला हजर राहणार. पक्षांतर्गत बदल, आगामी निवडणुकांवर बैठकीत चर्चा होणार. लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावेत. खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. तर 2100 रुपयांबाबत नागपूरच्या अधिवेशनात तरतूद करणार. शिरसाटांची माहिती. अर्थसंकल्प कधी मांडला जातो याची सुप्रिया सुळेंना माहिती आहे. लाडक्या बहिणी योजनेवरील सुप्रिया सुळेंच्या मागणीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं. आमदारांच्या चर्चेतून ठाकरे गटात खदखद असल्याचं लक्षात येतं. शंभूराज देसाईंचं ठाकरे गटाच्या आमदारांबाबत वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या सोशल मीडिया पेजवरून शिवसेना शिंदेंच्या पेजला फॉलो. तर शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना ठाकरे पेजला फॉलो. यामुळे चर्चेंना उधाण. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी घेतला अखेरचा श्वास. पिचड यांच्या निधनानं कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली अर्पण. भूमिपुत्रांचा कैवारी हरपला. मधुकरराव पिचड यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ट्विट. तर महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली. चांगल्या सहकार्याला मुकलो. मधुकरराव पिचड यांच्या कुटुंबियांना परमेश्वर शक्ती देव. शरद पवारांकडून मधुकर पिचड यांना श्रद्धांजली. प्रेमळ सुसंस्कृत नेता महाराष्ट्रानं गमावला. सुप्रिया सुळे यांच्याकडून मधुकर पिचड यांना श्रद्धांजली अर्पण. माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी मधुकर पिचड यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. दरम्यान भारती पवारांकडून वैभव पिचड यांचं सांत्वन. मुंबईतील रहिवासी समस्या लवकरच संपणार. स्वयंपूर्ण विकासाकरता 17 मागण्या मान्य केल्या. मुंबई बँकच्या माध्यमातून प्रवीण दरेकरांनी लोन देण्याचं काम केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मनोज जरांगेंचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम. 5 जानेवारीपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, नाहीतर पुन्हा आंदोलन उभं करून सरकारला परेशान करणार. मनोज जरांगेंचा इशारा. मला कुणाला उत्तर देण्याची गरज नाही. बुलढाण्यात 40 वर्षापासून जनता मला ओळखते. मी जनतेचं काम केलंय. संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपाला प्रतापराव जाधवांचं प्रत्युत्तर. आता थांबणार नाही. या भाजपच्या जाहिरातीत राजर्षी शाहू महाराजांचा फोटो नसल्यानं शाहूप्रेमींचा संताप. शाहूप्रेमींकडून शाहू समाधीस्थळावर निदर्शनं करत भाजपचा निषेध. हे सत्ताधाऱ्यांचं जाणीवपूर्वक षडयंत्र असल्याचाही आरोप. शाहू महाराजांचा फोटो अनावधानानं राहिला असेल. शासनाच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. महायुतीच्या जाहिरातीवर शाहू महाराजांचा फोटो नसल्यानं हसन मुश्रीफ यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत खैरेंमध्ये संवाद. संजय केणेकरांच्या मुलाच्या लग्नात दोन्ही नेत्यांमध्ये संवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी मुंबईतील शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंनी भेट घेतली. यावेळी नवी मुंबई शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चंद्रकांत कुऱ्हाडेंच्या कुटुंबाशी संवाद. चंद्रकांत कुऱ्हाडेंना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत. आरबीआयचा मोठा निर्णय. कृषी कर्जाची मर्यादा वाढवली. आता हमीशिवाय शेतकऱ्यांना कर्ज मिळणार. कृषी कर्जाची मर्यादा 1,60,000वरून 2 लाख रुपये. जिल्हा परिषदेचा 133 कोटी अखर्चित निधी शासनाच्या तिजोरीत जमा होणार. पुणे जिल्हा परिषदेवर नामुष्की. अकोल्यातील 2 गावांमध्ये बॅलेटवर मतदान घेत असल्याची अफवा. मतदान पुढे ढकलल्याचं कारण देत मॉक पोल रद्द. बाळापूर तालुक्यातील घटना. गावात पोलीस बंदोबस्त तैनात. राज्यात ईव्हीएम विरोधात आरोपसत्र कायम. 755 केंद्रांवर मतपडताळणीची मागणी. 104 अर्ज आल्याची निवडणूक आयोगाची माहिती. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज. अहिल्यानगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्वाक्षरी मोहीम. वंचित बहुजन आघाडीकडून ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू. महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेलमध्ये महामानवास अभिवादन. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
शिवनेरी नगर सहकारी पतपेढीतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन. वाशी येथील मुख्य कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. गुरुद्वारात दानरूपी आलेल्या दागिन्यात गैरव्यवहार झाल्याची उच्च न्यायालयात याचिका. 94 किलो दागिने वितळून 48 किलो झाल्याचा दावा. शासनानं 18 डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. सोलापूरच्या सांगोल्यात युवासेना संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला. अज्ञात इसमानं हल्ला केल्याची माहिती. सागर पाटील माजी आमदार शहाजी पाटलांचे पुतणे. मालेगाव कथित वोट जिहाद प्रकरणात ईडीच्या छापेमारीत मोठी कारवाई. मुंबई आणि अहमदाबादमध्ये 7 ठिकाणी छापेमारी. सर्च ऑपरेशनमधून 13 कोटी 5 लाखांची मालमत्ता जप्त. मोहम्मद शफी आणि वसीम भेसानिया यांनी वेगवेगळ्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप. तारापूर एमआयडीसी मध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ. घातक रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा प्रकार. स्थानिकांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार. जळगाव एमआयडीसी मध्ये दगडानं ठेचून तरुणाची हत्या. अनैतिक संबंधातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. अमळनेर तालुक्यातील मारवाड गावात घटना. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. बदलापूरच्या वडवली भागात भीषण अपघात. भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू. ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. गोंदियात मोबाईलचा स्फोट होऊन शिक्षकाचा मृत्यू. शेजारी असलेला व्यक्ती सुद्धा जखमी. खिशात असलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं खळबळ. मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या सिरेगाव बांधमधील घटना. धुळ्यात बाळापूरमधील 2 पेट्रोल पंप सील. मालमत्ता कर थकवल्यानं मालमत्ता कर विभागाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळला जाण्यासाठी बस सेवा बंद असल्यानं प्रवाशांचे हाल. मागील 2 महिन्यांपासून बस सेवा बंद. खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट सुरू. बस सेवा सुरू करण्याची मागणी. धुळ्यातील कृषी कॉलनी भागात चोरट्यांचा हैदोस. बंद घरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या नरसरापूर गावामध्ये चोरट्यांनी 4 दुकानं फोडल्याची घटना. मुद्देमालासह रोख रक्कम लंपास. राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. धुळे महानगरपालिका ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणार. 5 टन खत निर्मिती करण्याचं नियोजन. कचऱ्याचा प्रश्न निकाली निघणार. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे ऊस तोडणी खोळंबणार. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. वाशीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस. तुरीच्या आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. बळीराजा चिंतेत. बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप. ढगाळ वातावरणामुळे तूर हरभरा पिकांचं नुकसान होण्याची भीती. बळीराजा संकटात. राज्यात शासनाकडून 1 रुपयात पीक विमा योजना लागू. मात्र एका तालुक्यात 3000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड झाली तरच पीक विम्याचा लाभ मिळणार. शासनाच्या अटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. केळी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. जालन्यात नाफेड करून 30,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी. जिल्ह्यातील 11 केंद्रावर खरेदी सुरू. सोयाबीनला 4,892 रुपये प्रति क्विंटलला भाव. साताऱ्याच्या कराड शहरात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर संकट. तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव. नवी मुंबई बाजार समितीत कलिंगडची आवक वाढली. मात्र ग्राहक नसल्यानं कलिंगड फेकून देण्याची व्यापाऱ्यांवर वेळ. अहिल्यानगरमध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून ढगाळ वातावरण. कांदा पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी संकटात. बीडच्या माजलगावात 18,000 क्विंटल कापसाची खरेदी. 4.25 कोटींची उलाढाल. कापसाला 7,500 रुपये प्रति क्विंटल भाव. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे बाजार समितीतील सोयाबीन तूर पिकांचं मोठं नुकसान. नाशिक शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचलं. रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. वाशिम जिल्ह्यातील झंझोरी शिवारात मेंढपाळाच्या पालावरच डॉक्टरांकडून महिलेची सुरक्षित प्रसूती. डॉक्टर आणि आशा वर्करमुळे महिलेचा जीव वाचला. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला शहरालगतच्या गावांचा विरोध कायम. हद्दवाढ विरोधात तीव्र आंदोलनाचा कृती समितीचा इशारा. जळगावच्या पाळधी ते तरसोद दरम्यानचा 18 किलोमीटरच्या बायपासच्या कामाला वेग. 70% काम पूर्ण. जालना जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या अपार आयडीचे 46% काम पूर्ण. 3,83,000 विद्यार्थ्यांना आयडी कार्ड मिळणार. पुण्याच्या राजगड तालुक्यातल्या दुर्गम भागातील पासली गावात आकाश दर्शन कार्यशाळा. पासली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक टेलिस्कोपच्या माध्यमातून आकाश दर्शन कार्यशाळा. Why dip your toe when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?